नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात झाली असतानाच पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। जन्म आणि मृत्यू दाखले मिळण्यात होत असलेल्या प्रचंड दिरंगाईमुळे हजारो नागरिक आणि पालक त्रस्त झाले आहेत। विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी आवश्यक असलेले जन्म दाखले तसेच वारस नोंदणीसाठी लागणारे मृत्यू दाखले मिळत नसल्याने नागरिकांना सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयापासून ते थेट पालिका मुख्यालयापर्यंत हेलपाटे मारावे लागत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयात गेल्या अनेक दिवसांपासून जन्म मृत्यू दाखले देण्यास टाळाटाळ केली जात आहे। धक्कादायक बाब म्हणजे दाखले का दिले जात नाहीत याबाबत प्रशासनाकडून कोणतेही स्पष्ट कारण दिले जात नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। इतकेच नव्हे तर दाखल्यांमधील नाव किंवा इतर चुका दुरुस्त करण्यासाठी लागणारे अर्जही कार्यालयात उपलब्ध नसल्याचे समोर आले आहेत। नागरिकांना मोबाईलवर फॉर्मचा फोटो काढून बाहेरून झेरॉक्स काढण्याचा सल्ला दिला जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे। याशिवाय काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या आरेरावीच्या वागणुकीमुळे नागरिकांचा त्रास अधिकच वाढला आहे। दरम्यान सामान्य नागरिकांना ताटकळत ठेवले जात असताना एजंटमार्फत मात्र दाखले सहज उपलब्ध होत असल्याचा आरोपही स्थानिक रहिवाशांनी केला आहे। यामुळे आर्थिक लूट सुरू असल्याची चर्चा रंगली आहे। या संपूर्ण प्रकरणावर आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष धनंजय बेनकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बोगस जन्म मृत्यू नोंदणीचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर प्रशासनाने धास्ती घेत संपूर्ण प्रक्रिया ठप्प केल्याचा आरोप त्यांनी केला आहे। येत्या आठवड्याभरात जन्म मृत्यू दाखले देण्याची प्रक्रिया सुरळीत झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आम आदमी पार्टी आणि नागरिकांनी दिला आहे। आता पालिका प्रशासन यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।